आपला आवाज कोकण 24 तास। आज तुम्ही बालक असलात तरी उद्याचे तुम्ही नागरिक आहात। नागरिक म्हणून मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। ती पेलण्यासाठी बुद्धी आणि शरीर या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात। अशा बाल महोत्सवामधून त्या यशस्वी जीवनासाठी मिळत असतात। त्यासाठी पुस्तके वाचा, मैदानी खेळ खेळा असा संदेश प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश VY जाधव यांनी दिला आहे। मगाशी पाटणकर साहेब असो किंवा आंबेडकर साहेब सगळ्यांनी हे सांगितलं की आता तुमची जबाबदारी वाढते। तुम्ही बालक जरी असलात तरी आता तुम्ही उद्याचे नागरिक आहेत। तुमच्यावरती बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्या आहेत। तर जबाबदाऱ्या पेलण्याकरता दोन गोष्टी लागतात, बुद्धी आणि शरीर। या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही उद्याचं आव्हानं पेलणार आहेत। तर याच करता जसं मला सांगितलं फेसबुकपेक्षा पुस्तकं वाचा। तर अलीकडे असं होतं की आपल्याला वेळ मिळत नाही असं आपलं सगळ्यांचं म्हणणं असतं। बऱ्याच वेळा असं होतं की आता तुम्हाला मोबाईल त्या मागे कमी मिळतोय, पण TV हा वाढलेला आहे। यापेक्षा पुस्तकं वाचल्याने आणि पुढचं जग समजण्याकरता, विचार समजण्याकरता पुस्तकं वाचणं हे फार महत्त्वाचं होतं। तसंच खेळ आणि सांघिक खेळ याचं जसं नेपोलियनचं उदाहरण दिलं गेलं तसंच होतं कसं की आपण सांघिक खेळ खेळल्यामुळे हार जीतीच्या बरोबर एकमेकाला कसं टॅकल करायचं, एकमेकाची कुणाचं मत वेगळं असेल तर आपल्या अशा वेगळ्या मताचं आदर ठेवून सांघिक भावनेने खेळोत्तीने आपण कसं पुढे जाऊ शकतो याच्याकरता हा महोत्सव सोडून दुसरं कुठलं चांगलं साधन असेल असं मला वाटत नाही। सर्व मुलांनी या सर्व खेळामध्ये हिरीने भाग घ्यावा आणि जसं सांगितलं तसं हिरी हार जीत यापेक्षा तुम्ही यात भाग घेताय, त्याचा अनुभव घेताय, त्याच्यातून काहीतरी शिकून जाताय, हे जास्त महत्त्वाचं होईल। आणि निश्चित दरवेळेस हे जे काही खेळ आहेत याचबरोबर नुसते खेळ नाही आहेत तर याच्यामध्ये विविध स्पर्धा आहेत। तुमच्या वक्तृत्व स्पर्धा असो, इतर काही स्पर्धा असो, या सगळ्यामध्ये तुम्हाला इतरांचे आपण तर तयारी करतो, पण इतर मी समजा नाही जिंकलो तरी दुसऱ्याने माझ्यापेक्षा वेगळं काय केलं होतं त्यातून मला काय घेण्यासारखं आहे, एखाद्या खेळामध्ये मी का मागे पडतोय किंवा दुसऱ्याकडून काय ते चांगले गुण आहेत हे जर का आपण घ्यायचा प्रयत्न केला तर आपला निश्चित विकास होईल। आता खरं म्हणजे फार वेळ तुमचा घेत नाही, कारण सगळीच मुलं खेळण्याकरता आणि सगळ्या कारणामध्ये भाग घेण्याकरता उत्सुक आहेत। त्यामुळे मी परत तुमचं एकदा कौतुक करतो आणि तुम्हाला सर्वांना चांगला खेळ कराल आणि बरेच जिंकून यायला धन्यवाद। महिला आणि बाल विकास विभाग, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री VN जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश AM आंबळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव RR पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, बाल न्याय मंडळाच्या सदस्य ॲडव्होकेट विनया घाग, बाल कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट रजनी सरदेसाई, ॲडव्होकेट प्रिया लवलेकर, शिरीष दामले आदी उपस्थित होते। ज्यांना टोप्या मिळालेल्या आहेत त्यांना आम्ही 5 मिनिटं टोप्या सर्वांना विनंती आहे। 1 मिनिट मंडपात अजून काही खुर्चीवर बसलेले मुलं कर्मचारी आहेत तिथं आपण 15 मिनिटं लावून ओके सोडा जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री AM आंबळकर, मुलांना घडवणे हे शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे। त्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक क्षमतेचा विकास करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे यासाठी अशा बाल महोत्सवांची आवश्यकता आहे। मुलांनी अशा महोत्सवामध्ये सहभागी होणं हे जास्त आनंददायी आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश श्री SM आंबळकर यांनी व्यक्त केले। मी या कार्यक्रमाला एकतर उद्घाटन किंवा बक्षीस वितरण अशा कुठल्या तरी एका कार्यक्रमाला हजर आहे। 3 वर्षापासून मी तुम्हा सर्वांना भेटतो आहे, पाहतो आहे। बक्षीस वितरणाच्या वेळेस जी धमाल असते तशी धमाल आज नाही, आता सुरू आहे, कारण सुरुवात आहे ही। आजपासून तुम्हाला खेळायचं आहे, दंगा घालायचा आहे आणि बक्षीस वितरण जेव्हा तुम्ही कोणीतरी जिंकलेलं असतं आणि मग मजा करतात सगळेजण, टाळ्या, बक्षीस घेणं, पदक घेणं, अशी जी मजा असते ती मजा मी 3 वर्षापासून पाहतोय तुमच्यासोबत।
आता सातपुते साहेबांनी खूप अतिशय मोजक्या शब्दात खूप अर्थपूर्ण असं सांगितलं. मी नेहमी जेव्हा या बालगृहांना भेट देतो त्यावेळेस तिथल्या जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी बोलतो. तुम्ही बरेच जण खूप लहान आहात, काही जणांना थोडं बहुत कळतं, काही मुलींना कळत पण नाही. पण ज्यांना कळतं त्यांची जबाबदारी जास्त असते, असाच माझा रोख असतो नेहमी. असं नेहमीच म्हटलं जातं की शिष्य चुकला तर गुरुला दंड दिला जातो ते, आणि मुलं चुकली तर त्यांच्या आईवडिलांना दंड द्यायला पाहिजे. तसंच ज्यांच्या ताब्यात मुलं आज आहेत त्यामुळे दंड तुम्हा लोकांना द्यायला पाहिजे, जे त्यांच्या ताब्यात आहे ते चुकली तर. विचार करा, आता मुलांना घडवण्याचं काम आपलं आहे, प्रौढांचं आहे. ते कुठे चुकतात, त्यांच्या विकासामध्ये आपण कसा हातभार लावू, ते त्यांच्या चुका दुरुस्त कशा करता येतील, त्यांचा विकास कसा करता येईल, ह्याचा विचार आपण करायचा असतो. त्यामुळे याबद्दल आणखी पुन्हा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आपण आता नुकतीच सावित्रीबाईंची जयंती. सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि चाचा नेहरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हवेमध्ये फुगे सोडून आणि मुलांची तसेच मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेने प्रत्यक्षात बाल महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. लक्ष्मीचा बाल महोत्सव सन 2025 अरे हे मेला संपलं का समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.